मुंबईच्या निवडणुकीत मनसेनं मराठीचा मुद्दा काढलाय। संजय निरुपम यांना महाराष्ट्र द्वेषी संबोधून त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेऊन मनसेनं मराठीचा अजेंडा रेटलाय। मात्र मनसेच्या हट्टानं महायुतीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय। याचा फायदा महाविकास आघाडीला मराठी उमेदवारांचा होणार का, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मुंबईच्या निवडणुकीत मनसेनं मराठीचा मुद्दा काढलाय। संजय निरुपम यांना महाराष्ट्र द्वेषी संबोधून त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेऊन मनसेनं मराठीचा अजेंडा रेटला। त्यामुळे मुंबईतल्या लढतीत मराठी विरुद्ध अमराठी असं चित्र निर्माण झालंय। मुंबईतल्या 6 पैकी 5 जागांवर मवियानं आपले उमेदवार घोषित केले। यातले 5ही उमेदवार मराठी आहेत, तर महायुतीनं आतापर्यंत केवळ 3 उमेदवार घोषित केले। त्यातले 2 उमेदवार अमराठी आहेत। त्यामुळे निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी उमेदवार अशी लढत होण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईतून ठाकरेंनी विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे। मराठी चेहरा असल्याचा अरविंद सावंतांना गिरगाव, लालबाग, परळ, वरळी परिसरात चांगलाच फायदा होणार आहे। त्यांच्या विरोधात चर्चेत असलेल्या नावांमध्ये भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा आहेत। शिवसेनेच्या यामिनी जाधव आहेत। त्यामुळे मंगलप्रभात लोढांसारखा अमराठी उमेदवार दिल्यास महायुतीला फटका बसू शकतो। दक्षिण मध्य मुंबईत 2 मराठी उमेदवारांमध्ये थेट लढत आहे। मशाल चिन्हावर अनिल देसाई विरोधात धनुष्यबाण चिन्हावर राहुल शेवाळे एकमेकांसमोर उभे आहेत। ईशान्य मुंबईत मराठी विरोधात अमराठी असा थेट सामना आहे। भाजपच्या अमराठी मिहीर कोटेचांना ठाकरेंच्या संजय दिना पाटील या मराठी उमेदवारांचं मोठं आव्हान आहे। संजय दिना पाटील या मतदारसंघातून खासदारही राहिले आहेत। त्यामुळे मराठी मतांचा त्यांना फायदा होऊ शकतो। उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसनं वर्षा गायकवाडांना मैदानात उतरवलंय। त्यामुळे या मराठी चेहऱ्यांच्या विरोधात भाजप पुन्हा पूनम महाजन यांना संधी देणार की नवा उमेदवार आणणार हे अजून ठरायचंय। उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरेंचे शिलेदार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिवसेनेची चाचपणी सुरू आहे। पण अमराठी संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा निघताच मनसेनं त्याला खो घातलाय। रवींद्र वायकरांचंही नाव चर्चेत आहे। त्यामुळे शिवसेना इथं मराठी उमेदवाराच्या शोधात आहे। उत्तर मुंबईत काँग्रेसला उमेदवार सापडला नसला तरी तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। भाजपनं इथून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर विश्वास टाकलाय। त्यामुळे इथंही मराठी विरुद्ध अमराठी लढाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईत मराठी टक्का कमी होत असताना राजकीय पक्षांनी अमराठी उमेदवारांना प्राधान्य दिल्यास त्याचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो। त्यामुळे यापुढचे उमेदवार जाहीर करताना राजकीय पक्ष नक्कीच पावलं जपून टाकतील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।